इको काढून टाका देहाच्या निरासे पाविजे या ठाया माझे शिकाया जवन होई उदकाग्नी धान्य झाल्या खडे पाक एका विनयक कामा नाही तुका मले मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरासे पाविजे या ठाया माझे शिकाया जवन जीवानी तुझे वर्णी गुण वर्णी गुणना भक्ती देवाना की तो त्या रसे पाहिजे ठाया माझ्या शिकाया जवन होई उदकाग्नी धान्य झाल्याकडे पाक एका विनिक कामा नाही तुका म्हणे म्हणजे कळते चाचणी बडबडी जीवन या तो सत्य देहाच्या निरासे पाहिजे या ठाया माझी आई शिकाया जवन हे विठाल विठाल मी भोग म्हणून दोन प्रस्तुत संगीत किती शिकलो हमने स्वतः परमेश्वर परमेश्वर जुळे तो सतोषनंत हृदय से देणे लवंग महाराष्ट्र जुळे तुम्ही तुकोबारायंत तुकार म्हणजे गात्यातील 3-4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला भक्ती म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय आणि वैराग्य म्हणजे काय ह्या 3 शब्दाची व्याख्या सांगणारा मग काय विधान अभंगाला सुरुवात केली 2-3 मध्ये अभंग तुकोबारायंचा 1 या अभंगाला कडवे आहेत 4 आणि आजच्या अभंगामध्ये 3 शब्दांचा प्रामुख्याने विचार आहे 1 भक्ती म्हणजे काय 2 वैराग्य म्हणजे काय आणि 3 ज्ञान म्हणजे काय कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तन महापूजेच आहे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक यांनी सत्यनारायणाच्या पूजेची केली भगवंताने त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देव त्यांच्याकडून पारमार्थिक कार्य घडो अभंगाला सुरुवात अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पहिली ऐकणाऱ्यांना सूचना कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही तोंड सोडून बिडून द्यायचं नाही ते यायचं अभंगाच्या पहिल्यांदा सांगतो आयुष्यात कधी चिंता करायची नाही आणि चिंता का करायची नाही तर काही नैष्ट करायची कशी माझी भाषा नाही माऊलीची हवी आहे म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले पर्वत वैष्कर न सांगावी समुद्र रेखा न ओलांडावी त्याला 12व्या अध्यायातला पुरावा असा आहे काय माझी भावता संसाराची चिंता आणि काय समर्थाची कांता कोरांना मागे राजाच्या मुलीनं भीक मागूच नाही त्याला गाठ्यातलं प्रमाण असं आहे वृक्षाचे पान हलेजाची सत्ता राहिली अहंता मग कोठे आणि त्याला नाथबाबाचं म्हणणं आहे पती लक्ष्मीचा
ऐका नीट. अभंगाला सुरुवात झाली. चिंता करायची नाही. मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायची कीर्तन. एकानं बोलायचं बाकीच्यांनी दुखल्या घ्यायचं, याचं नाव प्रवचन. पण सगळ्यांनी मिळून करायचं याचं नाव कीर्तन. अभंगातला पहिला मुद्दा कीर्तन. कीर्तन कीर्तन म्हणजे नक्की काय? त्याची व्याख्या आहे का? स्वतःला विसरा, घडेल ते कीर्तन. स्वतःला विसरा. मी गायक आहे, मी वादक आहे, मी महाराज आहे, मी उद्योगपती आहे, मी श्रीमंत आहे, हे विसरा आणि मी भगवंताचा दास आहे अशी भावना घडेल. घडलं ते कीर्तन. त्याच्या पुढची व्याख्या आहे का? कीर्तन म्हणजे काय? कीर्तन कीर्तन नक्की काय? व्याख्या नीट आहे का? स्वचा विसार, स्वचा विसार आणि मीचा नाश बरोबर कीर्तन. स्वचा विसार, स्वतःला विसरा आणि आतला मी घालवा, घडेल त्याचं नाव कीर्तन. म्हणूनच कीर्तन सांग होय अंग. आणि हरिरूप याचा अर्थ तसा मी जाणे आणि ज्ञानी येणे बरोबर हरिरूप होणे. मी जाणे, ज्ञानी येणे, शरीर ब्रह्मरूप होणे. आणि ते कशानं घडेल? कीर्तनानं. आता कीर्तन दोन शब्दाच्या व्याख्या क्लिअर झाल्या. स्वतः विचार आणि मीचा नाश. आणि आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगात 3 शब्द आहेत. अभंगाला सुरुवात. पटापटा तुम्ही बोलायचं होतं. याच्यावर जीव देवाची भक्ती करताय, करीत नाही असा कोणी नाही. आता तुम्ही गुरुवार केले 5 संपले वाटतं. काही फरक पडला सगळं वाटलं का तुम्हाला तुमच्या? नाही. मग हे सांगितलं कोण तुम्हाला? काय बावळ्याचा बाजार. 5 गुरुवार करायचे, सासऱ्याला उपाशी मारायचं, हा संप्रदाय कोणता आहे? माझी भाषा नाही, माऊलीची ओवी आहे. तुम्ही शरीरा न पिरावे, तुम्ही व्रत नियम न करावे. नाही देवा जाऊ दे, इकडे लक्ष द्या. म्हणजे विक्षेप झाल्यावर माझे राहत नाही त्याच्यात. उपवास करू नये, तुम्ही शरीरा न पिळावे. फक्त मग काय करा? तुम्ही जे कर्म कराल ते मला अर्पण करा, मग मी भक्कम आहे. जाऊ दे तिकडे नका लक्ष देऊ. हो तुम्ही बस खाली, तुम्ही खाली बघ, मी करतो बरोबर. हे माझ्या ताब्यात आहे सगळे. तुम्ही बसा निवांत. चला अभंगाला सुरुवात झाली. पहिले आता बारीक बारीक व्याख्या ऐका. आता मध्ये विषय काय होतं, मग जाणकार ऐकणाराचा मूड खराब होतो. आणि मी नेहमी समोरची माणसं पाहून कीर्तन करणार. तुम्ही विद्वान भेटले, तुम्हाला विद्वान माल. तुम्ही साधे भेटले, एक बाईने एक बाबाची गोष्ट कोल्याच्या मागे लांडगा लागला, संपलं कीर्तन. आता तुम्ही विद्वान आहेत म्हणल्यावर तुम्हाला गोष्ट सांगून बाईन बाबा सांगून जमणार नाही. तुमच्या डोक्याला मुंग्या येतील असाच माल. आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान, ज्याचं माप त्याला फिट. टेप लावायची गरज नाही, मापात बसला फिट. आता फक्त तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायची कीर्तन. आपल्याला थोडे 3 शब्द शिकायचंय. पहिलं घुसायचंय भक्ती, दुसरं घुसायचंय, पहिलं घुसायचंय ज्ञान, दुसरं घुसायचंय भक्ती आणि तिसरं घुसायचंय वैराग्य. पहिलं आपण घुसणारे ज्ञानाकडं. तुम्ही आता पटापटा बोलत जायचं. फक्त आयुष्यामध्ये तुम्ही सगळं कमवलंय, पण जे कमवायचंय पण राहिलंय ते राहिलंच. राहिलं त्याचं नाव सुख आहे. काय बोल जा? काय सुख आहे? सगळं कमवलंय, गाडी बंगला, काय कोणाला रोग नाही झाला. कपाट भर नोट आहेत लोकांच्या घरात. 1.5 महिना झाला झोपानं 1500 गोळ्या लिहाय झोपायच्या, त्यात सुद्धा सकाळी तशात आल्या. पटकन ऐका, आता सगळं मिळालंय आपल्याला. काय राहिलं? सुख. सावधान का? काय राहिलं? सुख. माता ऐका नाही. तुम्ही सुखासाठी प्रयत्न केलेच नाही का? केले. प्रत्येक माणसानं सुखासाठी प्रयत्न केलाय. मग पूजा घालणे हा कशाचा प्रकार आहे? सुख मिळावं. सुख मिळावं म्हणूनच ना वारी करणं. एक वाक्य सांगा, जगाच्या पाठीवर सुखाचा मार्ग या समाजाला जर साधा आणि सोपा कोणी सांगितलं असेल तर फक्त वारकरी संप्रदाय. साधा, सोपा, सरळ आणि कायम सुख देणारा मार्ग कोणी सांगितला? वारकरी संप्रदाय. लावणी, मृदुंग, श्रुती, टाळ काय करू नका. जगाच्या पाठी विक्षेप न करतो बसू घ्या बरं तुम्ही पटकन. जगाच्या पाठीवर साधा जाऊ द्या तुम्ही मध्ये काहीच करू नका.
साधा सोपा आणि विनासायास मार्ग कोणता? करे टाळी बोला मुखी जगाच्या पाठीवर. चला पुढे आता तुम्ही सगळं मिळवलंय. काय राहिलं? बोंबाला सगळं काय राहिलं? बोलत जायचं. काय राहिलं? सुख. मग आता मला सांगा, तुम्ही प्रयत्न केला नाही? केला पण मिळालं नाही का? ज्याच्यात सुख आहे ते केलं नाही आणि नको ते केलं. मग सुख कशात आहे? एक शब्द सांगतो ऐका, ज्ञान देव. काय शब्द आहे? शब्द सोडते ना बरं का, घोटाळा होईल परत. ज्ञान त्याच्यामध्ये राहायचं, दरिद्र्यावर नाही बसायचं, बोलतच जायचं. ज्ञान देव. ऐका शब्द आता, ज्ञान देव. ज्ञानाशिवाय देव नाही, ज्ञानाशिवाय देव नाही, देवाशिवाय ज्ञान नाही, दोन्हीशिवाय सुख नाही. शब्द तिथंच फिरवायचा बरं का आपल्याला. ज्ञानाशिवाय देव नाही, देवाशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय देव नाही, देवाशिवाय ज्ञान नाही, दोन्हीशिवाय सुख नाही. मग तुम्हाला मला सुख का नाही? ज्ञानच नाही. आणि जागेवर काही नाही, काही नाही. ज्ञानी होण्याचं भजन लिहून घ्या. निवृत्ती ज्ञानदेव सपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम. जेवढं ध्यानात राहील तेवढं ठेवा. साई बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विष्णव आहे. तुझ्यातला अहम बाजूला कर, तू ईश्वर आहे. याचं नाव ज्ञान देव आहे आणि त्याचीच व्याख्या सुख आहे. चला पुढे आता. आता करंट लागला तुम्हाला. ज्ञानच देव. करंट लागलं म्हणजे मलाही सोबत तुम्हालाही सोबत. ज्ञानच देव. मग काय नाही? ज्ञान नाही. पहिला म्हणतात पटकन उत्तर द्यायचं बरं का, हा किंवा नाही म्हणायचं. मुलगी तुमची आहे का? आता याची मीटिंग घ्यायची. अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा ना, उत्तर द्यायला मी आहे ना. मुलगी तुमची नाही, तुमच्याकडे सांभाळायला आहे. ती ज्याची आहे तो 18 वर्षाने येणार, नालायक. भाड्याच्या गाडीत येणार आणि घेऊन जाणार. ऐका आता, आता लय बारीक आहे का? मुलगी तुमची नाही. मग तुमच्या घराची मुलगी आली, तुमच्या मुलीला तुमच्या घराची मुलगी आली, त्या मुलीने तुमचा मुलगा ताब्यात घेतला. याच्यात गैर काय? कारण मुलगाही तुमचा नाही, तुमच्याकडे सांभाळायला. मग घ्या लिहून, मुलगी तुमची नाही, मुलगा तुमचा नाही. म्हणजे आपलं नाही, ते आपलं म्हणणं, याचं नाव अज्ञान. आणि अज्ञान काय आहे ऐका. साखरेचं मूळ गोड आहे, कारल्याचं मूळ कडू आहे, मिरचीचं मूळ तिखट आहे, मिठाचं मूळ खारट आहे, संसाराचं मूळ दुःख आहे आणि दुःखाचं मूळ अज्ञान आहे. मग तुम्हाला मला सुख का नाही? ज्ञानच नाही. फायदा. चला पुढं. ज्ञान नसल्यावर काय होईल? यादी लिहून घ्या. माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही, माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही, वाद स्त्री कधी वरमाई होणार नाही, मारुद्राची पोरगी कधी शुकाचार्याच्या पोराला दिली जाणार नाही, काश्मीरच्या तुपामध्ये कधी जिलेबी निघणार नाही, काश्मीरचं पिलू आंधळं जन्माला आलं तर त्याची कधी वाढ होणार नाही, वटवांगळाच्या पिलाला कधी सूर्याचं दर्शन होणार नाही, मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहू शकणार नाही, शेळीच्या गळ्याचं सड कधी दूध देणार नाही, गायीच्या काशीतलं कुशीड कधी दूध पिणार नाही, गाळातला भिडूक कधी फुलाचा सुगंध घेणार नाही, प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही, शिर नसलेल्या स्त्रीच्या गळ्यात दागिने शोभून दिसत नाही, दाणे नसणारी बाजरी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही, पाणी नसलेलं धरण जनतेच्या फायद्याचं नाही, आणि ज्ञान नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही. जेवढे ध्यानात राहतील तेवढे ठेवा आणि खाली यादी लिहून घ्या. माझी भक्ती मी न जोडो सियाचे जियाले अगा पृथ्वीवरी पाशात नसती काही, त्यालाच वळी जोडून घ्या. लिंब लिंबोली आला तो कावळ्याशी सुकाळ झाला, त्याला वळी जोडून घ्या. 13व्या अध्यायातली का वृत्तलाईसा शृंगारी रहा, का गाढव तीर्थी न्हाणीला, त्याला उभी जोडून घ्या. 12व्या अध्यायातली का खडकी जैसे वर्षले, का आगी माझी पेरले, त्याला उभी जोडून घ्या. 13व्या अध्यायातली वांजेची आले का कैची जन्मपत्रिका. मग तुम्हाला मला सुख का नाही? ज्ञानच नाही. घर बांधितो किती, घर बांधितो किती, 6व्या मजल्याला वर गज. मग एक वाक्य नीट ऐका. आता करण लावून दिलंय तुम्हाला बघा. मग तुम्हाला मला सुख का नाही? बोंबला काय नाही, बस फिर बसले काम. आता काय नाही? ज्ञान नाही. काय नाही? सावध राहा बरं का. काय नाही? ज्ञान नाही. कोणतं ज्ञान? शाळेतलं
अरे MA MPhil PhD DHM MPhil LLB DEd BEd junior KG senior KG higher KG lower KG MBA DEd and BEd and art and commerce and science and finance MTech and BTech and degree in diploma turner and fitter and welder and mechanical engineer and political engineer and civil engineer and हृदय रोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळ रोग तज्ञ मनका रोग तज्ञ स्त्रीरोग तज्ञ गुप्त रोग तज्ञ ट्रक न पडले कोण खातं त्यांना काहीला पाहुणे येईना काहीला बाईक मिळालं काहीला मिळाली ती राहील आणि तुम्हाला कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहती काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित कार्य म्हणे उभ्याने जेवतो उभ्याने जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही त्याला बळव्यात आग होती म्हणून उभ्या काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडवतो त्याचा विश्वास नाही